मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। आज दिवसभर तिथे काय काय घडले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। मनोज जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू। भर उन्हात शेतात जरांगे उपोषणाला बसले। मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती। जरांगे भाऊक। मनोज जरांगेंच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक। मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेला निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतले नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती। निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही। एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही। महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार। फडणवीसांची भूमिका। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंच्या 12 मागण्यांवर सरकारचं आश्वासन। आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला। संध्याकाळपर्यंत जरांगे निर्णय घेणार। सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रसाद लाड मराठा अभ्यासकांची भेट घेणार। सरकारी शिष्टमंडळाची मराठा अभ्यासकांशी चर्चा। मराठा अभ्यासक जरांगेंच्या भेटीसाठी आंदोलनस्थळी दाखल। सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू। सरकार महाधिवक्त्यांचे कायदेशीर मत घेणार। मंत्री राधाकृष्ण विखेंची माहिती। ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन। जरांगेंनी बाजवर बसून आंदोलन केलं। आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू। जरांगेंना वेगळं आरक्षण द्या। आमच्या ताटातलं देऊ नका। बोगस ओबीसी आमच्यात आल्यास समाज पेटून उठेल। बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं। सरकारनं जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढावा। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रासपचे नेते महादेव जानकरांची प्रतिक्रिया। तर मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। सरकार मनोज जरांगेंचं समाधान करेल अशी अपेक्षा आहे। 10 महिन्यात सरकारनं काय केलं याची माहिती सरकार देईल। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी उन्हात उपोषण करू नये। त्यांनी सरकारशी चर्चा करावी। चर्चा केल्यानंतरच मार्ग निघेल। मुख्यमंत्री फडणवीस मराठ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याबाबत महिन्याभरात कार्यवाही करू। जात पडताळणी प्रमाणपत्राचा 15 दिवसात आढावा घेणार। सरकारचं जरांगेंना आश्वासन। मनोज जरांगेंच्या उपोषणाला खासदार शाहू महाराजांचा पाठिंबा। शासनानं कोल्हापूर गॅजेटचाही विचार करावा। आतापर्यंत मराठा समाजाची केवळ फसवणूक। शाहू महाराजांची प्रतिक्रिया। कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार। नोंदी शोधणं। प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार। विखेंचं जरांगेंना आश्वासन। मराठा आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार। कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू। सरकारचा इशारा। मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक। जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको। नावा शिवारामध्ये समृद्धी महामार्ग रोखला। अंतरवालीत 39°C तापमान। उपोषणस्थळी महिलेला भोवळ। जरांगेंचं अंतरवाली सराटीमध्ये भर उन्हात उपोषण। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्रीत येथील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालनामध्ये पोलिसांची खबरदारी। वयात मोठ्या राजकीय टॉप 9 पवारांच्या राष्ट्रवादी या प्रादेशिक तनपुरेंचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। तनपुरेंना भाजपाकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा भाजपा प्रवेशानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहावयास मिळतोय। मुंबईत तनपुरेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तनपुरेंच्या राहुरीतील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडले। प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक। प्राजक्त तनपुरेंशी माझा संपर्क नाही। प्राजक्त तनपुरेंच्या भाजपा प्रवेशावरती जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सत्तेशी संघर्षाची गरज असताना तलवार मॅन होतात। राहत इंदोरींची शायरी ट्विट करत रोहित पवारांची तनपुरेंच्या पक्षप्रवेशावर टीका। सत्ताधारी तलवारी मॅन करण्यात धन्यता मानत असताही लगाव लाटला।
पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक, मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं. पार्थ पवारांच्या सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे मला माहिती नाही. ट्रान्सपोर्टमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही रोखू. पार्थ पवार आणि छगन भुजबळांमधील वादावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. दादांच्या राष्ट्रवादीत एका आमदाराला राजीनामा द्या असं सांगितलं जातंय, असं माझ्या कानावर आलं. पार्थ पवारांनी मंत्र्यांना दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. राज्यातील मंत्र्यांकडून इंधन बचतीच्या आव्हानाला हरताळ. संजय राठोडांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं दौरा. सुरक्षा आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 वाहनांचा समावेश. साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अपात्रतेच्या मुद्द्यावरून आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे आमने सामने. शशिकांत शिंदेंना या प्रकरणी सडेतोड उत्तर देणार असल्याचं महेश शिंदे म्हणाले. तर खेड ग्रामपंचायतीमध्ये कारवाई प्रकरणात मी कुठेही लक्ष घातलेलं नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. तर सध्या विधान परिषद निवडणुकीवरून खलबत सुरू आहेत. कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुखांनी नामांकन अर्ज दाखल केला. अमरावतीत भाजपाकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता. कोकण विधान परिषद जागेवरून महायुती ट्विस्ट. कोकण विधान परिषदेसाठी जोईली जुईकरांकडून आता अपक्ष अर्ज दाखल करण्यात आला. कोकणातील जागेसाठी दादांची राष्ट्रवादी ही आग्रही आहे. कोकणच्या जागेसाठी गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेही इच्छुक आहेत. नाशिकमध्ये भाजपाकडून इच्छुक गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार. एबी फॉर्म न जोडता अर्ज भरणार. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता. सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षानं महायुतीत फडकवायला बंडाचा झेंडा. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तानाजी पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज. जळगाव विधान परिषदेसाठी जागा मोवियातून ठाकरेंची शिवसेना लढणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडेंना उमेदवारी जाहीर. शेवटपर्यंत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवारांना तिकीट मिळण्याची शक्यता. ठाण्यात रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवारांमध्ये लढत होण्याची शक्यता. परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर मवियाकडून डॉक्टर विवेक नावंदर यांचं नाव जवळपास निश्चित. परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार आहे. अधिकृत उमेदवारांचं नाव आज किंवा उद्या जाहीर होणार. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर मवियाचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरेंची शिवसेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार. तर नांदेड नाशिकच्या जागेवर मवियाच्या 3ही पक्षांचा दावा.